नमस्कार मंडळी, शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मेथीचे वडे बघणार आहोत। चला साहित्य बघूया। मेथी छान स्वच्छ धुवून घेतली, ती आपण एका भांड्यात घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, धने, बडीशेप, लसूण, जिरे घालूया आणि हे ओबडधोबड वाटून घेऊ। आता हे जाडसर वाटलेलं मिश्रण आपण मेथीमध्ये घालून घेऊ। एक वाटीवर पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि हे पोहे ह्या मेथीवरती घालूया। दोन उभे कांदे कापून घेतले आहेत, ते घालते मी। एक वाटी बेसन घालते, हळद घालते, लाल तिखट घालते आणि मीठ चवीनुसार घालते। तीळ घालते 1 चमचा। आता हे मिश्रण पाणी न घालता मळून घेऊया तसंच। मेथी तुम्ही खुडूनच घ्या, बारीक कापून घेऊ नका, कारण की मेथी जर तुम्ही कापून घेतली तर ती कडू लागण्याची शक्यता आहे। पाणी न घालता कांद्याला जे पाणी सुटलं आहे त्याच्यावरच हे पीठ मळलेलं आहे। आता आपल्याला जसे हवे तशा आकारात आपण वडे करूया। कढई गॅसवर ठेवली आहे, तेल घालते मी। भरपूर प्रमाणात तेल घालणार आहे, कारण की हे डीप फ्राय करणार आहे। तेल छान तापलेलं आहे। एक एक करून असे वडे मी आता सोडत आहे तेलात। दोन्ही बाजूने छान असे खरपूस तळून घेते मी। छान सोनेरी रंगावरती वडा तळलेला आहे बघा। अशाच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेणार आहे। हे वडे तळताना आमच्या घरात खमंग असा वास सुटला होता। बरं, या वड्यांसोबत ना तुम्ही कुठल्याही सॉसची चटणीची गरज नाही आहे। हे वडे नुसते सुद्धा छान लागतात। एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते। ज्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेत त्यांचे धन्यवाद, आणि अजून कोणी केलं नसेल तर ही रेसिपी बघून नक्कीच कराल। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद ज्यांनी केले आहे त्यांच्यासाठी। चला तर वड्यांवरती ताव मारायला या।